नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 4 टक्स ब्लाऊज म्हणजे 36 साईजचा तर कशा पद्धतीने टक्स घ्यायचे. तर हा आहे अस्तरचा ब्लाऊज. तर ह्याच्यावरती मी तुम्हाला टक्स घ्यायला दाखवणार आहे. तर कशा पद्धतीने 36 साईज हाफ कटोरी ब्लाऊजचे टक्स घ्यायचे. तर खूप सोपी, खूप छान पद्धत आहे. तर बघू शकता हे अशा पद्धतीने मी टक्स मार्किंग करून घेतलेले आहे. तर आता आपण टक्स घेऊयात, म्हणजे टिपा मारून घेऊयात. तर हा जो टक्स असतो हा आपला मोठा असतो, हा मेन टक्स असतो. आणि हे असतात हे पाव इंच आपल्याला टक्स घ्यायचे असतात. तर बघू शकता इथे जास्त घ्यायचं आणि परत नंतर इथं कमी कमी करत यायचं. तर हे बघू शकता कसा मी टक्स घेतलेला आहे. तर इथे पण आपल्याला तसंच घ्यायचं आहे. तर आता ह्या साईडचे आपण टक्स घेऊयात. तर इथे पण आपल्याला टक्स घ्यायचा आहे ह्या साईडला. तिन्ही टक्स आपल्याला पाव इंच अंतर म्हणजे पाव इंच घ्यायचे आहेत आणि बाकीचा हा मेन टक्स फक्त आपला मोठा असतो. तर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी. तर बघू शकता किती छान आपले ह्या पद्धतीने टक्स घेतल्यानंतर पफ खूप सुंदर येतो. बघू शकता दोन्ही साईडला पफ बघा किती व्यवस्थित आला आणि फ्रंट साईडला खूप सुंदर याचं फिटिंग बसतं. ह्या पद्धतीनं नक्की तुम्ही टक्स घ्या, म्हणजे जेणेकरून आपलं फ्रंट साईडचं फिटिंग खूप परफेक्ट बसणार आहे. तर आता आपण काय करणार आहोत, नंतर आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची, तीही व्यवस्थित पद्धतीनं, जेणेकरून योगपट्टी सुद्धा जोडणं व्यवस्थित गरजेचं आहे कारण आपल्या फिटिंगसाठी. तर आता आपण काय करणार आहोत, इथून आपल्याला योगपट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. म्हणजे जास्त जो योगपट्टीचा भाग असतो ना तो इथं घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे हुकलूक पट्टीच्या साईडला, आणि कमी भाग आहे तो आपला फिटिंगची जी साईड असते ना तिकडं घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला टीप मारायला सुरुवात करायची आहे. तर टीप ही पाव इंच अंतर ठेवून घ्या. हा टक्स आहे ना, ह्या टिपेच्या मध्ये शक्यतो येऊ देऊ नका मधला टक्स. आता ह्या साईडला पण मी टक्स हे योगपट्टी लावून घेते. हा टक्स मध्ये येऊ द्यायचा नाही, म्हणजे वरती घ्यायचा आणि मग त्याच्यावरून अशी शिस्तीत अशी टीप मारून घ्यायची. टक्स वरून टीप घेऊ नका कारण फिटिंग फ्रंट साईडचं व्यवस्थित बसत नाही. आणि आता आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. तर आता आपण पूर्ण योगपट्टी बाहेर काढून घेऊया. ज्यादा योगपट्टी नेहमी जास्तीची ठेवा कारण कमी पडू नये. जास्त झाले तर आपल्याला कटिंग करता येते, पण कमी पडलं तर आपल्याला परत जोडाजोड करत बसायला लागते. त्यामुळे मी नेहमी योगपट्टी जास्त ठेवते आणि पूर्ण जोडून झाली आणि एक्स्ट्राची राहिली तर ती मी कटिंग करत असते. तर इथं पण बघू शकता इथंही जादाची झालेली आहे, तर ती आपल्याला कट करून टाकायची आहे. इथंही आपल्याला व्यवस्थित असं लेवल करून घ्यायचे आहे. जोडून झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. तर बघू शकता. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित असं गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे.
तुम्ही व्यवस्थित मार्किंग करून घ्या आणि मगच शेप द्या, कारण आपलं हे टक्स घेऊन झाल्यानंतर ना आपल्याला शेप देणं गरजेचं आहे. कुठं कमी जास्त होतो तरच आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित दिसणार आहे. तर बघू शकता किती सुंदर आपल्या गळ्याचा आकार दिसत आहे. तर आपल्याला आता हुकलूक पट्टी जोडून घ्यायची आहे. तर आता ह्या साईडला आपल्याला लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. तर आता आपण असं या दिशेनं हे घेऊन आपल्याला वरती पट्टी अशी वरच्या साईडला आणून फोल्ड करून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही लूक जे आहे ना ते त्या शिलाईपासूनच करा, म्हणजे असं अंगचंच करा. नसेल तर बरेच कस्टमरला हातावरती लूक लागतं, त्यामुळं ज्यांना हवं आहे त्यांना मी मशीनवर करून देते आणि ज्यांना पाहिजे त्यांना मी हातावरती बनवून देत असते. तर आपल्याला इथं फिनिशिंग सहित पट्टी जोडायची आहे. व्यवस्थित असं आपल्याला खालच्या साईडला करून घ्यायचं आहे. इथून अशी बारीक टीप घ्या जेणेकरून आपलं फिनिशिंग छान दिसेल. आणि नंतर आपल्याला अनेक टीप मारून घ्यायची आहे साईडला, जेणेकरून आपण जिथं लूक करतो ना तिथं आपलं एकसारखं अंतर येतं. त्यासाठी परत डबल टीप मी मारून घेतलेली आहे. तर आता आपल्याला हुक पट्टी जोडून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी हुक पट्टी पण तयार केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर 5 इंच आपल्याला खालच्या साईडला फोल्ड करून आपल्याला इथून टीप मारायला सुरुवात करायची आहे. तर आता ह्याच्यावरून आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे. तर असं आतल्या साईडला ही पट्टी ठेवून आपल्याला वरून टीप मारून घ्यायची आहे. इथूनही अशी आडवी टीप मारून घ्या जेणेकरून व्यवस्थित आणि छान अशी पट्टी आपली सुपेरियर दिसेल. तर बघू शकता आपल्या दोन्ही साईडचं हुकलूक पट्टी जोडून झालेली आहे. टक्स घेऊन झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही 36 साईज 4 टक्सचा ब्लाऊज असेल तर अशा पद्धतीनं टक्स घ्या. पपई खूप छान येतो, फिटिंगही खूप सुंदर येतं. तर टक्स कसे घ्यायचे, योगपट्टी कशी लावायची आणि हुकलूक पट्टी कशा पद्धतीने लावायची ह्याच्यावरती मी पूर्ण डिटेलमध्ये आणि सगळ्या व्यवस्थित क्लिअर तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि तरीसुद्धा काही डाऊट असेल किंवा काही शंका असेल तर मैत्रिणींनो नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. त्याच्यावरती पण मी रिप्लाय देईन किंवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की मी प्रयत्न करेन. तर काही अडचण असू दे तुम्ही नक्की विचारू शकता मला बिनधास्त. तर ह्या पद्धतीनं आपली 36 साईज 4 टक्स ब्लाऊजचं फ्रंट साईडचं पूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ह्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती पण नक्की ट्राय करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.